चला चला पटापट जावा पुढे येतो। ही जी लाकडं वगैरे आता ही सगळी आता मी बाहेर नेतोय बघा। हळूहळू माणसं वाढायला लागली। अरे काम करा आधी, चाय आधी यायला पाहिजे। चाय पी घे, चाय पी, रडू नको घे। बिस्किट आहे बघ, बिस्किटच्या आता आलेले आहेत आता। केवढीच आहे बोलते पालखी। अरे माझ्यावर। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये। तर आज आहे होळी आणि आत्ता तर सध्या तर कोण नाही चाईत। तर आत्ता आम्ही सर्व आता 4-5 जण जमलो आहे, म्हणजे काका वगैरे सगळं होळीचं सामान आणायला चालले आहेत। म्हणजे जे आपल्याला साडी वगैरे लागतं, आपण होळी सजवायला जे सामान लागतं ते आता काका वगैरे आणायला चाललं आहे। आणि आम्ही शेणी वगैरे आणायला चाललो आहे। दुपारचे ना 12:30 वाजत आलेत। आता सगळे आम्ही ते पेंडा वगैरे आणतो, शेणी वगैरे आणतो। तर आजचा हा दिवस ब्लॉग कसा होतोय तो या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। संध्याकाळी खूप धमाल आहे, मस्ती आहे आणि उद्या तर त्याच्यापेक्षा खूप धमाल आहे। तर ह्याच ब्लॉगमध्ये सांगतो की जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याच्या पुढचा ब्लॉग तर एक कमालच होणार आहे। तर सुट्ट्या काढल्यात पोरांनी, सुट्ट्या काढल्या, सुट्ट्या काढल्या। काय काय जणांना सुट्टी नाही, त्यांनी सुट्ट्या काढल्यात खास होळीसाठी। तर उद्या रंगपंचमी, आज होळी आहे। तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढचा ब्लॉग ते एक नंबरच होणार आहे। हा ब्लॉग पण मस्तच आहे, पुढे बघत जावा, कंटिन्यू राहा, असेच खूप धमाल मस्ती बघायला भेटणार आहे। तर चला आता मी लगेच शेणी वगैरे घेऊन येतो, सगळं सामान, आणि तयारीला लागतो होळीच्या। तर या दुपारच्या उन्हात, कडकडत्या उन्हात आता मी शेणी आणायला चाललोय। शेणी आणि काय पेंडा वगैरे, तर चला शेणी वगैरे सगळं आणू आणि दुपारी आम्ही 4-4:30ला सुरुवात करणार आहे तयारी। तर पुढची तयारी कशी होते तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो। घ्या तर चला शेणी वगैरे आणू दिले ना मान पाडायला। इथे आपण आलेलो आहे, हे बघा लाकडं पण आहेत, पेंडे पण आहेत आणि शेणी पण आहेत। काय आलाय, चला चला पटापट जावा पुढे येतो मागणं। तर आता आमचं सगळं सामान आणून झालेलं आहे। म्हणजे होळीला बनवायला जे सामान लागतं मेन, पेंडा, परत लाकडं आणि शेणी वगैरे सगळं आणून झालेलं। बाकीचं सगळं सजवायचं सामान अजून बाकी आहे। तर एवढं तर आणून झालंय। आता डायरेक्ट आपण भेटूया 4 वाजता। आता थोडं जेवूया बोलूया, हा 4 वाजता सगळं। चला आता डायरेक्ट 4 वाजता भेटूया। आता आम्ही सगळं सामान तर आणलेलं आहे। आजी पण एकदम नवीन साडी घालून तयार आहे संध्याकाळसाठी। तर आणि आता आपले पप्पांनी पुरणपोळीची तयारी चालू केली आहे। हळूहळू पाहुणे यायला पण तयार झाले। 2 hours later. तर मित्रांनो आता ना संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता सगळे जमायला लागलेत हळूहळू। आता हे बघा तुम्हाला दाखवतो, लाकडं वगैरे आपण आता बाहेर नेतोय रोडवर, आपण तिकडे आता होळी करणार आहे। तर हे बघा विधी वगैरे सगळे आता तयार झालेत। आता ही लाकडं इथे आहेत बघा, दाखवतो। बघा ही जी लाकडं वगैरे आहेत आता ही सगळी आता मी बाहेर नेतोय आणि होळी बांधायला आता सुरुवात करतोय। हे बघा सागरदा वगैरे पण आलेले आहे। तर चला आता पटकन बाहेर जाऊया आणि होळी बांधायला सुरुवात करूया। आता सर्व तर जमले, आता गाराणं घालतायत। चला सुरुवात करूया। बघा हळूहळू माणसं वाढायला लागली। मगाशी 4-5 जणच होती, आता माणसं बघा किती वाढलेत। आता 40 ते 50% काम झालंय आता आपल्या होळीचं। हे बघा प्लेस उभा करताय, काका हल्लं ते काका एकदम क्रॉस झालं काका। काय मोठेपणा, इकडे व्ह्यू मस्त आहे रे। साले का खोपड़ी तोड़
तर आता हा बघा एवढं झालंय आपली तयारी. आता 70 to 85% झालंय. आता पुढचं अजून डेकोरेशन बाकी आहे ते आपण आता करूया. अरे काम करा आधी, चाय आधी यायला पाहिजे. चाय पी घे, चाय पी. रडू नको घे. बिस्किट आहे बघ, बिस्किट चाय घे. अरे काम करा आधी, चाय पियाला पहिला. तिकडे बघ तोंड कशाला बाबा व्हिडिओ दिसतोय, सगळा व्हिडिओ दिसतोय. घे तू चाय पी, व्हिडिओ घे. गेलो चाय पिलो गाईज. कसली आहे? बकरीचं दूध आहे. हा काय? चाय दे, चाय कोण घेत? चला चाय पिऊन घेऊया. चाय पिलो बाई. चाय बिस्किट ते ह्याची चहा, विक्सची चहा. मसाला चाय रे, फक्त साखर कमी आहे. चले साफ कर चल. भैया भैया मजुरी भैया. एक चाय दिली आहे फक्त. चाय पण नाही भेटली, खाली गेलेलो. चायवाला कामगार एक चाय द्यायची फक्त. चाय मागवा यार, काय आहे यार, एनर्जी येत नाही. मग आपली होळी तर तयार झाली आहे. साडी वगैरे घालायची, सजवायची. टायमिंगला गाव हिंडायला ते शाळा सुटली. तू नुसतं चायच्या याला हजर राहा. बापा चायच घरी बनली माझ्या. चला काम तर करतोय, शाळेत दिसतंय आपल्याला. कॅमेरामॅन की आता काम बंद. हा कॅमेरामॅन की काम बंद. चल इथे आता जरा तयारी चालू झालेली आहे, साफसफाई. आणि या सगळ्याचं क्रेडिट साफसफाईचं आता आहे ते सुशांत पाडवे. हे बघा, अरे आज से मारे हाय, देखा देखा देखा. त्याला सगळं क्रेडिट दिलं जातं का. एवढा सगळा कचरा याने साफ केलाय का. मानला पाहिजे, मानला पाहिजे याला. चला 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 चला. मगाशी आता हा चायसाठी काम करायला लागला. बाबा चाय एकदाच होती. चलो 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 का. शाबास, करतायत. होतंय होतंय होतंय. चाय भेटेल भेटेल बघा. हा तू किती काय कर, पुढचा अँगल दाखवणार. हा मस्त. आता भेटूया थोड्याच वेळाने. तर आता पूर्ण आपलं सजवून वगैरे तर झालेलं आहे. सगळे आता मुलं पण वाढायला लागली आहेत. हे बघा असं छोटंसं आमचं डेकोरेशन केलं आहे आम्ही. आणि आता आपण थोडासा डॉट टाक मध्ये, थोडा डॉट टाक. हा थोडा मोठा कर अजून. मस्त वाटतं रे. आता आलेली आहेत. आता पूजा वगैरे चालू आहे. पूजा चालू आहे होळीची. सालाप्रमाणे तुझी वेळी आपली पूजा केलेली आहे. कारण आहे अपराधाला तर गाळण कर. होय महाराजा. गाळतील सर्व बाळगोपाळ एकत्र येऊन सर्व तुझी बांधणी केलेली आहे. होय महाराजा. प्रमाणे त्याच जागे तुझी पूजा केलेली आहे. होय महाराजा. तरी चुकल्या मागला तरी क्षमा कर. होय महाराजा. अपराधाला असेल तर पायाखाली दाबून ठेव. होय महाराजा. सर्वांना सुखात ठेव, वैभवात ठेव, आनंदात ठेव. आणि सर्वच्या घरात तुझ्याचे आनंद लाभून दे. आणि तुझ्या चरणी मस्तक उभी रे महाराजा. होय महाराजा. मान्य करून घे. तर आता आपल्या चाईचा आपण पहिला नारळ दिलाय. अजून भरपूर अशी यायची आहेत नारळ जे नवस वगैरे पेंडर ते अजून थोड्या वेळ निघाले. फुल पावर तर गेली आहे. तर आता मी घरी आलोय. रात्रीचे 10 म्हणजे आता 10 वाजायला आलेत. आणि मी आता जेवायला बसलोय. बघा पुरणपोळ्या आहेत, काकडी आहे आणि वाटाण्यांची भाजी आहे. तर एक खाऊन बघतो कशी लागते, कशी झाली आहे बघूया पुरणपोळी. मस्त झाली आहे. आता या संपवतो पुरणपोळ्या तर मग जातो बाहेर. ठीक आहे चला. तर आता रात्रीचे 11 वाजलेत आणि सगळं जेवण वगैरे आलेत. तर सगळ्यांचे ज्यांनी ज्यांनी नवस केलेला ते आता फेडायचे आहेत आपल्याला. चला स्टार्ट करूया. तर हे बघा नवस यायला चालू झाले आहेत. बघा दाखवतो तुम्हाला.
आपल्या चाईचे अजून बाकी आहेत, आता बाहेरच्या आले आहेत, तर तुम्हाला सर्व क्लोज मधून दाखवतो. ठीक आहे, चला. बाळकृष्ण गावकर, सत्यविजय गावकर आणि सालवार प्रजूला नारळ दिलेला आहे. हा नारळ मान्य करून घे. त्यांची आई सदैव सेवा करते, सर्व मुलांना एकत्र आणते. तिच्या हस्ते हा नारळ देण्यात आलेला आहे. ही मुलं तुझी सदैव वेळोवेळी सेवा करतात. सदैव त्यांच्याकडे काही अडचणी असतात. काय कुणाचा किरेश असेल, काय कुणाच्या गावापासून किडा असेल, तो पायाखाली दाबून ठेव. त्यांचे दोन नातू आहेत, निनाद गावकर आणि आपला अथर्व गावकर. त्याचं चांगला कामधंदा गावकर मी सेवा करतो. त्याची काही इच्छा आहे, बडबडाट होते आणि त्याचं असं नेहमी म्हणलं असतं, मला कधी लॉटरी लागेल, लॉटरी आणि त्याच्यातून नवसाला पाव. पण तुझी ती वेळी वगैरे सेवा करतो ते मान्य करून घे आणि सदैव सर्वांना एकत्र ठेव. त्यांच्या कुटुंबाला सदैव सुखात ठेव, आनंदात ठेव. आणि अशी संजू गावकरांकडून वेळी वगैरे सेवा करून घे. तेव्हा त्यांनी तिकडे होळी म्हणजे पेटवली आहे. वरचे मारणार आहेत, छाप मारणार आहेत, वरचे घुसमटून मारणार आहेत, 1+1 वाले घुसमटून मारणार आहेत. प्रणय खपणार आहे. प्रणय खपणार आहे. प्रणयला दूरच दूर उठून बघेल. टीव्ही होणार आहे उद्या. टीव्ही टीव्ही आहे उद्या. मच्छर ती सगळी घरातली जाणार कायमची. 15 एकशे बंदूक टेरेक्सचा माणूस. 100 माझ्या फोन आहे. तर आता सर्व गाराणी वगैरे सगळं झालेली आहे. आता होळी दहन करायला घेत आहे. तर तुम्हाला दाखवतो आता सगळं बघा कसं काय होतं ते. बघा आता सर्व होळी जाळायला घेत आहे. खेळायला सुरुवात केली आहे. चला आपण सुरुवात करूया. तर आता आमची प्लॅनिंग चालू आहे बघा. पाणी बिणी भरतोय सगळं. एकेकाला भिजवणार, एकेकाला सगळ्यांना भिजवणार. थांबा चला. पहिली बारी आहे ऋषीची. थोडा जरा प्लॅनिंग मध्ये चेंज आहे. आता आपण पहिले भिजवतोय दत्ता काकांना पहिले भिजवूया. अम्मा कैसा लग रहा है? चिन्हात दादा कुठे चाललाय काय माहिती. अरे भरलंय पाणी, किती भरतो. शार्दूले मग आता चल. अरे हात येणार.
काय रे एक नेम लागत नाही तुझा. ब्लॉगरचा पोपट. सर्वेला अरे माझ्यावर अरे कलर टाक भिगा भिगा. ए कलर टाक हे कलर टाक. वन मोर. परत आंघोळ झाली. ए टोपी पडली. तिला दीक्षाला बोल. तर आता थोडासा आपण पॉज घेऊया नाचायला. आधी आता सागरचा बर्थडे करून येऊ. हे चला या सर्वांनी. डे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सागर दादा, हॅपी बर्थडे टू यू. तर आता सगळे डान्स, परत होळीचं दहन, परत सागरदाचा बड्डे, परत अजून काय नाही, अजून जेवण, पुरणपोळ्या सगळं झालेलं आहे. आणि आता व्हिडिओ एंड करायचा टाईम झाला आहे. पॅकअप. आता उद्या दुसरा ब्लॉग करीन मी होळी रंगपंचमीचा. तर आता हा होळीचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ठीक आहे, तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्री आणि हॅपी होली.